गाणं गावली तुम्ही तत्पर असावे भजनीयचे सांगा म्हणून कथलेले प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले तर चिंताक्रांत पुष्पे तीर जळात घेऊन निवांत रमावे बहुत शिष्य होते करिता आठवते समाईकडे होतो चौघांनी घेतली पुष्पे सारी गुरुप्रसाद दिले श्री ही पहा म्हणून पुष्पे करी चौघांनी सारी पुष्पाची पुस्तके धरली भागवली आनंद आपण वाचलंय त्याचा महत्व या अध्यायामध्ये आणि सगळ्यांनी वाचायचे वाचणार श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्तात्रय सेवने श्री चैत्रामृत नाम धारक तत्ववत अंगिरा रोमांचली उदती एकोणी सिद्ध सुखावती समाधीला सकल पूजा गंधाक्षरम पुष्पम समर्पयामि ओम श्री क्षेत्रपाल देवताभ्यो नमः धूपमग्नामि दीपं दर्शयामि ओम श्री क्षेत्रपाल देवताभ्यो नमः भोगशर्करा नैवेद्यं समर्पयामि सत्येन मतेन परिसिद्ध्यं तत्सर्वरेण परमनिवेदनं प्रचोदनं प्राणनामनः गुणानाथवरतं ब्रह्मणामतं समर्पयामि ओम श्री क्षेत्रपाल देवताभ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारामि ओम श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः दीपं दर्शयामि ओम श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः गुडशर्करा नैवेद्यं समर्पयामि सत्येन वर्धन परिजिन्यामि चित्तौर्वरेण परमनिवेदनं प्रचोदनं समर्पयामि समर्पयामि ओम उमामहेश्वर देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षरं पुष्पं समर्पयामि ओम उमामहेश्वर देवताभ्यो नमः धूपमग्नामि ओम उमामहेश्वर देवताभ्यो नमः दीपं दर्शयामि Tugala.
स्वामी समर्थांचा
श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज ब्रह्मा भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत पेटले महाराज सद्गुरू परमपूज्य मोरेदारा तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयात विराजमान झालेले त्र्यंबकेश्वर या ठिकाणी शोभा निर्माण करणारे गुरुपीठाचे शिल्पकार परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन कोटी कोटी प्रणाम। आजच्या ह्या दत्त जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपाशीर्वादाने अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा सुरू आहे। त्याच्यामध्ये बहुतांशी जास्तीच्या संख्येने लोक या ठिकाणी गुरुचरित्राच्या पारायण मंचर या ठिकाणी बसलेले आहेत। त्या मंचर नगरीमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी 300 लोक गुरुचरित्राच्या पानायला बसलेले आहेत। अखंड नाम जप यज्ञ विना प्रहाराची सेवा देखील या ठिकाणी आहे चालू आहे। आणि दत्त जयंतीचा हा जन्म उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदाने या ठिकाणी त्या सेवेचा आनंद सर्वसामान्य महिला आणि पुरुष सेवेकरी घेत आहेत। त्याच्या पलीकडे आता आज या ठिकाणी 12/39 श्री दत्त जन्म उत्सव या ठिकाणी साजरा होईल। उद्या सर्व सप्त्याची अखंड नाम जप यज्ञाची उद्या या ठिकाणी सांगता होईल आणि 10:30 वाजता गुरुचरित्राची सांगता होऊन या ठिकाणी महाप्रसाराचं नियोजन केलेलं आहे। या संपूर्ण केंद्राच्या कार्यभागामध्ये या ठिकाणी कार्यरत सेवेकरी या ठिकाणी माझ्या बरोबरीने जे काही काम करतात ते या ठिकाणी सचिन भालेराव आहेत, दत्तात्रय मोडवे साहेब आहेत, सचिन थोरात आहेत, त्याच्यानंतर शुभांगी लोटे, दैनीताई, पवारताई आदी मान्यवर सेवेकरी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत अतिशय या ठिकाणी गर्दी असते आणि रात्रभर या ठिकाणी प्रहरीची सेवा असल्या कारणाने मंदिर दिवस रात्र दर्शनासाठी खुले आहे। या ठिकाणी मंचर नगरीतल्या सर्वसामान्य सेवेकऱ्यांना या ठिकाणी या सेवेचा अतिशय चांगल्या पद्धतीचा लाभ झालेला आहे। या ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी अतिशय आंबेगाव तालुक्याच्या खेड्यापाड्यातून लोक या ठिकाणी येत आहेत। महाराजांना या ठिकाणी आरतीच्या स्वरूपामध्ये सेवा रुजू करतात, कारण या ठिकाणी दर गुरुवारी महाआरती असते। या महाआरतीच्या 10:30च्या आरती झाल्याच्या नंतर या ठिकाणी प्रश्नोत्तर विभागामध्ये कार्यरत असणारे काही सेवेकरी या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी प्रश्नोत्तर विभागाने काम करतो आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रश्नोत्तर विभागामध्ये चांगला आणि यज्ञिकीच्या विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या दिंडोरी गणित मार्गामध्ये या केंद्राच्या माध्यमातून चाललेलं आहे। एवढे या ठिकाणी मी सांगतो।